नमस्कार. सरळ सरळ भाग 56 मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आपला आजचा विषय औषधी वाढली पण माणूस निरोगी झाला का असा आहे. सेहत ही असली दौलत है, इसे यूं ही मत गवाना. सेहत ही असली दौलत है, इसे यूं ही मत गवाना. जब खो जाती है ये, जब खो जाती है ये, फिर मुश्किल होता है पाना, फिर मुश्किल होता है पाना. नमस्कार. आज जागतिक आरोग्य दिन. सन 1948 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून जागतिक आरोग्य दिनाला सुरुवात झाली. संपूर्ण जगातील लोकांवर परिणाम करणाऱ्या विशिष्ट आरोग्य विषयक समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याची संधी म्हणून या दिनाकडे पाहिले जाते. 2025 ची संकल्पना निरोगी सुरुवात आशादायी भविष्य अशी होती, तर 2026 साठी सार्वत्रिक आरोग्य संरक्षणासाठी जागतिक कृती अशी थीम ठेवण्यात आली आहे. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणावर भर देणारा हा दिवस असून या निमित्ताने आरोग्यविषयक समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि त्या सोडविण्यासाठी एकत्र येता येते. आरोग्याच्या विषयाला घेऊन संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. याचाच दुसरा अर्थ की संपूर्ण जगात आरोग्याविषयी खूप जास्त तक्रारी आहेत किंवा आरोग्य बिघडत आहे. सर्वसामान्य माणसाचे आरोग्य समाधानकारक नाही, कारण भौतिक प्रगती मोठ्या प्रमाणात झाली, हजारो प्रकारची औषधे आली, तरीही सर्वसामान्य माणसाचे आरोग्य समाधानकारक झालेले नाही. एकूणच औषधं वाढली पण माणूस निरोगी झाला का असा प्रश्न या निमित्ताने उभा राहतो. वास्तविक आरोग्य म्हणजे काय, तर आरोग्य ही संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणाची स्थिती आहे. केवळ रोग किंवा अशक्तपणाची अनुपस्थिती म्हणजे आरोग्य नाही, तर शारीरिक आरोग्य हे आपल्या एकूण आरोग्याला पाठिंबा देण्यासाठी एक महत्वाचा भाग आहे. आज शेकडो आजार ओळखले गेले आहेत, आधुनिक चिकित्सा पद्धती निर्माण झाल्या आहेत, तरी अनेक उपचार आज आजार पूर्णपणे बरे करू शकत नाही अशी स्थिती आहे. अनेक उपचार हे पूर्णपणे बरे करण्याऐवजी आयुष्यभर औषधांवर अवलंबून ठेवणारे असल्याची भावना समाजात दिसून येते. त्यामुळे आरोग्य सुधारेल का हा प्रश्न अधिक महत्वाचा ठरतो. लोकसंख्या वाढल्यामुळे अन्नधान्याची गरज वाढली, त्यासाठी हरित क्रांती झाली, उत्पादनात मोठी वाढ झाली, पण त्यासाठी रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर प्रचंड वाढला. फळे, पालेभाज्या दिसायला आकर्षक वाटतात, पण त्यामध्ये असलेले रसायन आपल्या शरीरात जाऊन अनेक आजारांना निमंत्रण देतात. दुधाच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम पद्धती व भेसळयुक्त इतर पदार्थ विविध आजाराचे कारण नाही का? चर्मरोग, मानसिक आजार, हॉर्मोन्समध्ये बदल, अशक्तपणा हे सर्व याचाच परिणाम असल्याचे आज स्पष्ट जाणवते. आरोग्य टिकवण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे हवा, पाणी आणि अन्न, परंतु ही तिन्ही घटक शुद्ध स्वरूपात मिळणे कठीण झाले आहे. वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, दूषित पाणी, रासायनिक प्रक्रियेतून तयार होणारे अन्न आदी या सर्वांचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होत आहे. आरोग्य चांगले राखण्यासाठी केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक, शासकीय आणि प्रत्येक स्तरावर प्रयत्न आवश्यक आहेत. भारत सरकार आयुष्यमान भारत आणि प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान यासारख्या विविध योजनांद्वारे आरोग्य सेवा बळकट करीत आहे, परंतु त्या पुरेशा ठरत नाहीत. शासन व घटकांनी स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करणे, कचरा व्यवस्थापन करणे, शौचालय व्यवस्था सक्षम करणे, सर्वांना परवडणारी आरोग्य सेवा देणे, मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. दुसरीकडे वैयक्तिक आरोग्य राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यासाठी काही सोपे नियम आहेत. दिवसाची सुरुवात कोमट पाणी पिल्याने करावी, किमान अर्धा तास व्यायाम करावा, संतुलित आहार घ्यावा आणि 7 ते 8 तास पुरेशी झोप घ्यावी. एवढे करत असताना ताणतणाव मात्र कमी ठेवावा, जेणेकरून आपले आरोग्य चांगले राहील. शेवटी प्रत्येकाने आपले आरोग्य चांगले राखले तरच समाज, राज्य, देश आणि अखेर संपूर्ण जग याचे आरोग्य चांगले होईल, ते निरोगी होईल.
या सर्व बदलाची सुरुवात आपल्याला स्वतःपासून करावी लागेल. आज आरोग्य दिनी किमान एक तरी चांगली सवय अंगीकारण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. शेवटी आरोग्य सांभाळा असा संदेश देणाऱ्या 4 ओळी मला आठवतात. सेहत का रखो तुम ख्याल यही जीवन का सार. सेहत का रखो तुम ख्याल यही जीवन का सार. तन मन दोनों स्वस्थ हो तभी सजे संसार. तन मन दोनों स्वस्थ हो तभी सजे संसार. नमस्कार.